नमस्कार दोस्तों, वार न्यूज़ में सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र के अंदर बीड़ के सरपंच संतोष देशमुख की हत्याकांड के बाद मराठा समुदाय फिर से हुआ आक्रामक। मराठा समुदाय ने चेतावनी दे डाली कि यदि संतोष देशमुख के हत्यारों को जेरबंद नहीं किया गया तो पूरे समूचे महाराष्ट्र के अंदर एक आंदोलन खड़ा कर देंगे। इसी की एक झलक कल सोलापुर शहर में मराठा क्रांति मोर्चा की ओर से एक जिलाधिकारी को ज्ञापन दिया गया और चेतावनी दी गई, यदि कार्रवाई नहीं होती है वाल्मीकि कराड़ पर को अब तक हिरासत में नहीं लिया गया। जबकि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट तौर पर विधानसभा में कहा कि संतोष देशमुख के हत्यारों को बख्शा नहीं जाएगा और कार्रवाई होगी। लेकिन वाल्मीकि कराड़ और धनंजय मुंडे के जो घनिष्ठ संबंध है उसके तर्ज पर पुलिस प्रशासन कोई कार्रवाई अब तक नहीं कर पाया। कल मराठी क्रांति मोर्चा के सोलापुर शहर की में दिलीप कोल्हे और प्रताप चौहान, अमोल शिंदे और अन्य मराठी क्रांति मोर्चा के नेताओं ने आक्रामक रवैया अपनाते हुए स्पष्ट तौर पे चेतावनी दी सरकार को, यदि 2 दिन के अंदर कार्रवाई नहीं होती है तो सोलापुर शहर के अंदर बहुत बड़ा आंदोलन खड़ा करने की चेतावनी कल मराठा समुदाय ने दी है। देखते रहिए छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्ही सांगा। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। संतोष देशमुखच्या खुनाला अटक झालीच पाहिजे, संतोष देशमुखच्या खुनाला अटक झालीच पाहिजे। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येचे पडसाद विधानसभेत उमटलेले आहेत। बऱ्याच आमदारांनी पूर्णपणे माहिती विधानसभेत दिलेली की संतोष देशमुखची हत्या कशी केली आणि कोणी केली हे सुद्धा विधानसभेत झालेलं आहे। आणि जो वाल्मीकी कराड आहे आणि त्याचा जो गॉडफादर आहे धनंजय मुंडे की जे आता मंत्रिमंडळात आहेत, तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाकण्यात यावं आणि जे वाल्मीकी कराड आणि त्याचे जे सहकारी आहेत की जे हत्याकांडात सहभागी झालेले जे खरोखरचे गुन्हेगार आहेत ते अद्यापपर्यंत फरार आहेत, तेव्हा पोलिसांनी सगळी ताकद पणाला लावून त्या वाल्मीकी कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब अटक करणं अत्यंत गरजेचं आहे। जर ह्याला विलंब होत गेला तर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल। ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे सर्व सन्माननीय सदस्य जो बीडला जो प्रकार घडला त्या प्रकाराला जवळजवळ 14 दिवस झाले आणखी मास्टरमाइंड आरोपी अटक नाही। कोणीतरी डमी उभा करायचं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। परंतु जरंगे पाटलापासून सर्व पक्षीयांनी आता मोर्चाचं आयोजन केलं आहे। आम्ही मराठा क्रांतीच्या वतीनं त्या आरोपीमध्ये सहभागी असणारा मास्टरमाइंडला लवकरात लवकर अटक करून शिक्षा न झाला हे सोलापूर शहरात मराठा क्रांतीच्या वतीनं बी आम्ही आंदोलन करणार आहोत। ही शासनाला माहिती होण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांना आता निवेदन दिलं आहे। त्यानंतर 2 दिवसांनी मोर्चा, त्यानंतर आम्ही रूपरेषा ठरवणार आहे।